स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, माझी शब्द वापरला नाही, मुद्दाम नाही वापरला. तुम्ही म्हणजे अद्याप सुद्धा विद्यार्थी आहात आणि तेवढं मला वय आहे की आता सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. जसं माझं काय काम असेल तर मी आंबेडकर सरांना विचारतो की असं असं आहे, हे खरं आहे का खोटं आहे. मग ते मला बरोबर सांगतात हा मेसेज फेक आहे. नेहमी विचारतो. त्यांचा मोठेपणा मी सांगायला लागलो तर मला वाटतं तेवढं सांगत नाही, असं आहे का. त्यांचा एक मोठेपणा अगोदरच सांगतो मी विसरेन त्यासाठी की ते शाळेमध्ये व्हाईस प्रिन्सिपल होते. त्यांच्या ठाई ज्याला आपण इगो म्हणतो किंवा अहंकार म्हणतो ना, किंवा मी कोणतरी आहे, मोठा माणूस आहे, तेवढं असून सुद्धा माझ्यासारख्या माणसाला, त्यांच्यापेक्षा माझं शिक्षण कमी आहे, ते BSc झाले, मी मात्र BA झालो. तशी आमची वर्ष सारखीच. पण नंतर BSc झाल्यानंतर आंबेडकर सरांनी B.Ed केलं आणि मी BA झाल्यानंतर मी D.Ed केलं, जेणेकरून B.Edला जर गेलो तर माझा बँकचा प्रॉब्लेम होईल, घरचा संसाराचा प्रॉब्लेम होईल, शाळेमध्ये जाण्याचा प्रॉब्लेम होईल, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत म्हणून मी D.Ed केलं. आणि म्हणून शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा ते माझ्यापेक्षा उजवे आहेत. आणि हे सगळं मला पण मान्य करावं लागेल, मी तर मान्य केलेलंच आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. दुसरं, त्यांचं वाचन दांडगं आहे. त्यांचे वाचणार म्हणजे वाचक मी तरी बघितलेलं नाहीये. हे आपल्यामध्ये काही लोक आहेत, बीजी सारखे आहेत. माझा जावई सुद्धा तो वाचनाचा म्हणजे त्यांना तो असा नोएल विद्यार्थी आहेच, परंतु विद्यार्थी संपल्यानंतर सुद्धा आंबेडकर सर हे नोएलचे गुरु आहेत सगळ्या बाबत. आणि आंबेडकर सरांसारखा माणूस कधी कधी नोएल कडून सल्ले घेतो, काय करायचं, कसं करायचं, म्हणजे हा त्यांचा कुठेपणा आहे. आणि मी पिरियड संपल्यानंतर कुठेच जात नसेल, आंबेडकर सरांच्या केबिनमध्ये जायचो, तिथे खुर्ची असायची, दोघे बसायचो, ते बसलेले असायचे, मला बसायला सांगायचे. आणि शाळेसाठी काय करता येईल का, तो आमचा विषय असायचा. आणि दुसरं त्याचं मन मोठं केवढं, एखादा ड्राफ्ट केला असेल, मग तो मराठीत असो किंवा इंग्लिशमध्ये असो, ते मला ते वाचायला द्यायचे. बरोबर आहे का, किंवा याच्यामध्ये काय मिस्टेक्स आहेत का, काही ऍड करता येईल का, हा तुम्हाला वाटत नाही का, मनाचा मोठेपणा वाटत नाही का. मी साधारण मी अशी, आम्हाला पदवी काय होती बघा, त्यांना व्हाईस प्रिन्सिपल आणि मला काय पदवी होती, असिस्टंट टीचर. नुसतं टीचर पण नाही, सरकारने ते लावलं होतं, कशाला असिस्टंट टीचर कळलं नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने मला चुकीचं वाटतंय का, असिस्टंट टीचर का, टीचर पूर्ण नाही का. पण आम्ही असिस्टंट म्हणजे कुठे असिस्टंट टीचर आणि कुठे व्हाईस प्रिन्सिपल, ह्या गोष्टी मी मला त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं, मला पण त्यांच्याबद्दल सांगायला पाहिजे. ते नेहमी सांगतात त्यांना पण ते वाईट सवय आहे, चांगली किंमत करून खायची नाही. ते उठले की येऊन पण त्याला सरळ सांगतात मोकळं होतात, असे तसे वगैरे, संगीता बाबत किंवा. तर आंबेडकर सरांचा मोठ्यापणा तुम्हाला माहिती होते. दुसरं एक आहे, आंबेडकर सर 99.99 रागवत नाही, शिक्षा करत नाही सांगितलं होतं, पण रागवत सुद्धा नाही. आणि कोणतीही कोणाचा प्रॉब्लेम असेल ना तर आंबेडकर सरकडे पाठवतो. माझ्याकडे एखादा विद्यार्थी आला, सर असं असं आहे, मी त्याची पालकवरी घेऊन त्याचं घेऊन यायचे, तुम्ही डायरेक्ट काय करायचं, एक काम करा, आंबेडकर सरांचं घर अमुक अमुक असं त्याचं पुण्यात यायचं की अमुक ठिकाणी आहे, त्यांना जाऊन तुम्ही भेटा. कारण माझी तेवढी पात्रता ना, मी कशाला सांगणार. कारण आंबेडकर सर बरोबर त्यांना मार्गदर्शन करायचे, त्या पोरांनी पुढे काय केलं.
ते पोरांची ही बघायची आपल्या ऍप्टिट्यूड बोलतो ना पण सर आपण ऍप्टिट्यूड ना ते बघायचे आणि सांगा तुम्ही अमुक असं जा सायन्सला जायचं की आर्ट्सला जायचं की दुसरं कॉमर्सला जायचं ते आल्मेडा सरांकडे मी पाठवायचो नाही. आम्हाला माहित आहे की माझी नातवंड आहेत त्यांना मी सांगू शकतो, तरी सुद्धा माझ्या नातवंडाला मी त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. आणि माझ्या सुनबाईला घेऊन जा आल्मेडा सर काय सांगतात ते ऐका. म्हणजे आल्मेडा सरांची ती माहिती मला आनंद होतो की असा माणूस इकडे आहे. माझ्यात त्याचा फरक एवढाच आहे, मी जगामध्ये फिरतो ते जास्त फिरत नाही. फक्त फिरतात पण माझ्यापेक्षा प्रवास त्यांचा मोठा असतो. कारण अमेरिकेत जातात केवढे किती 1000 किलोमीटर जातात. मी कडे फिरतो. मी 500 फेऱ्या मारल्या तरी 1000 फेऱ्या मारला आणि त्यांनी एक फेरी जर मारली अमेरिकेला तर माझा त्यांचा प्रवास जास्त आहे माझ्यापेक्षा. नाही तर जवळ जर जायचं असेल तर ते बँगलोर मुलाकडे. म्हणजे अशा दृष्टीने आल्मेडा सर म्हणजे किती मोठा माणूस आहे. आता तो मोठा माणूस शिक्षण आहे म्हणून असं नाहीये. माणसाचं वर्तन कसं असते, माणसाची वागणूक कशी असते, माणूस लोकांबरोबर कसं इंटरॅक्ट करतो, लोकांबरोबर कसं बोलतो, कसं एखादी गोष्ट हँडल करतो, त्या गोष्टीला फार महत्व आहे. आणि तसा माणूस मला माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये अद्याप तसा माणूस मला आल्मेडा सरांचा सारखा मिळालेला नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं 99.99 ते कधीच रागवत नाही. त्यांची फार मोठी क्वालिटी आहे की मला वाटतं मी सुद्धा आता त्यांच्याकडून ती क्वालिटी घेतलेली आहे. पूर्वी मी शाळेमध्ये रागवायचो किंवा कधीतरी मुलांना मारायचो. हा फरक आहे. आम्ही वी आर पोल्स अपार्ट होतात त्याला. 2 ध्रुवाचं आमच्यामध्ये अंतर आहे. तसं वी आर पोल्स अपार्ट. पण तसे आम्ही अतिशय जवळचे मित्र आहोत आल्मेडा सरांनी. आता दुसरी हे सांगून आल्मेडा सर काय राहिलं असेल तर माफ करा. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही जे बसलेले आहात ना, मला असं वाटतंय की वर्गापेक्षा जास्त मुलं असावी. कारण त्यावेळेला वर्गामध्ये जास्तीच होतं पण 55 ते 50 एवढीच मुलं असायची. मला वाटतं मोर देन 60 आहे. मला वाटतं हे 80 म्हणजे मी कॉलेजमधल्या मुलांना शिकवत असं होते ना, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून मी काही जास्त तुम्हाला सल्ले देत बसत नाही, पण काही 1-2 गोष्टी सांगतो लक्षात घ्या. की असं म्हटलं जातं की म्हणजे तुम्हाला बघून मला फार आनंद झाला का एवढा मोठा समुदाय, विद्यार्थ्यांचा समुदाय. सर आपण अनेक ठिकाणी गेलो पण एवढे विद्यार्थी अद्याप झाले नाही. म्हणजे तुम्ही तो पहिला नंबर लावलेला म्हणून काय भरपूर. कारण बघा coming together is the beginning. Coming together is the beginning. Working together is the progress. Working together is the progress. आणि शेवटचं staying together is the success. आता तुमच्या 3 पायऱ्यामध्ये तुम्ही किती पायऱ्या हे केलेले आहेत म्हणजे आत्मसात केलेले आहेत बघा. पहिलीच पायरी काय 2 पायऱ्या असं आहे की वर्किंग टुगेदर अँड स्टेइंग टुगेदर. दॅट इज नॉट अन इझी जॉब. एकत्र येणार बरोबर हे नाहीये, साधी गोष्ट नाही. म्हणून त्याच्या अगोदर गेलो त्यांनी सांगितलं तेव्हा तुम्ही अनाऊन्स केलं होतं. मागच्या वेळेला गेलो आपण गेलो सासवडीला गेलो होतो आम्ही. तेव्हा त्यांनी असं ठरवलं की 43 वर्षांमध्ये तुमची बॅच आहे. असं का होऊ नये की तुम्ही असा विचार करायचा की पुढच्या वर्षी भेटू आपण अमुक आत्ताच सांगून ठेवायचं पुढच्या मे मध्ये किंवा एप्रिलमध्ये काय फ्री असणार त्यावेळेला आपण एक छोटीशी पिकनिक काढूया, एन्जॉय करायचं असतं. पुन्हा भेटू शकतो आपण. अशा दुसऱ्या पण गोष्टी आहेत. तसं तुम्ही करू शकता. तसं त्या प्रकारे तुम्ही करू शकता. आज मला दुसरा एक आनंद झालेला आहे तो म्हणजे माझाच एक विद्यार्थी माझ्या समोर ज्यांचं नाव सायमन तुस्कम आहे त्याचं जाईन काढायचं. ते पोलीस बँड मध्ये उत्कृष्ट ट्रम्पेट वाजवतात. पोलीस बँड मध्ये आहेत आणि
हा योग मला वाटत नाही माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा असं कधी घडेल, कारण हा सूर्य मावळतीला जात आहे. तर मी स्पेशल मध्ये थँक्स आहे कोणाला, सायमन तुस्कानला. कल्पना त्यांची स्वतःची आहे की आयोजकांची मला माहित नाही, पण नेमकं त्यांनी ट्रम्पेट आणलेलं आहे बघा. आणि ट्रम्पेटवर त्याला काय देतं, ट्रम्पेटवर सलामी काय बोलतात त्याला, हा सलामी देतात. म्हणजे म्हातारा माणसाला असं असते, शब्द विसरतो ना, माहित आहे. आता इंग्लिश बोलायला लागलो ना, कोणत्या गोष्टीला काय बोलतात ते पटकन विसरेल, असं होतं ना तुमचं होणार आहे. म्हणजे आता सांगून ठेवतो कशासाठी, माझ्यासारखं तुमचं होणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला मी काय दिला, आशीर्वाद दिला की तुम्ही 82-83 होणार, हे ठरलेलं. त्याचं पुढचं मी सांगू शकत नाही, आणि मी हा माझा आशीर्वाद आहे. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. मला आपल्यापैकी समजा मी इंग्रजीत कधी गोष्ट सांगितली तर म्हणजे मला अंडर एस्टिमेट नाही करत मी, चालेल का असं सांगू नको. किती लोकांना वाटते की सांगा इंग्लिश मध्ये काही गोष्ट सांगा, चालेल. मग शेवटी गोष्ट सांगतो मी, मला एक भाषण पूर्ण करतो. वन्स अपॉन अ टाइम one old man just like me, he was in his 80s. That means he had crossed 80, and he was in very much hurry. He went to a hospital. Something was wrong with his thumb, and there were some stitches on his thumb, and he wanted the doctor to remove his stitches because the period was 6 or 7 days. But he was in a hurry. He was, so much hurry. When he entered the room, not doctor's room, entered the hospital, he saw so many doctors and they were very busy. And the chief doctor, the main doctor, he was also busy. He was looking at that man, that old man, he was looking. And he came to know that this person is in a hurry. He went, that person, old person, went to the doctor and told him, I am in a hurry. Please try your level best to remove my stitches. That is sutures, that is called stitches. So he said, I am also very busy. I will tell some other doctors. But the other doctors were also very busy. So what to do? That was the problem. And the old man, again and again, looking at the watch like this or that wall clock, he was looking. Then something happened, and that chief doctor, main doctor, he called that old man, come here. I think you are very, you are in a hurry. Where do you want to go? He said, my wife has been admitted to the hospital, and I want to go there, visit the hospital. What is your wife suffering from? He said, she is suffering from Alzheimer. You people know that Alzheimer, that means he is in the world but he doesn't know anything about the world, what is happening, and that is Alzheimer. The doctor said, Alzheimer means, does she know you? That man said, old man said, no, she doesn't. Doctor knew that Alzheimer people, how
algebra people how they behave. Totally he knew the behavior of the algebra patients. They asked him, "Does she know you?" He said, "Not at all." You can go 10 or 15 minutes late, no? You can go 10 or 15 minutes late. It makes no difference, no? Why? Because she doesn't know you. If you end there, what will happen? She doesn't know you, somebody has come. So why are you going so early? Just wait. Then doctor tried his best to remove his stitches, and at the same time, doctor asked him some questions. He answered the questions. If that your wife doesn't know you, why are you in a hurry so much? She doesn't know you also. So I think be patient, and you can take your own time. That is my advice to you. Don't be in such a hurry. But he said, although my wife doesn't know me, I know her, that she is my wife. She doesn't know that I am her husband, but I know she is my wife. So I don't want to deceive her, cheat her. Namaskar.